शब्द अगदी किती गोड वाटतात कानाला, मग कर्णमधूर वाटतात. पण आताची गाणी जी आली आहेत ना ती जरा ऐका आणि त्याच्या गाण्याचा विचार करा. म्हणजे मी एक गाणं ऐकलं होतं की जहर है के प्यार है तेरा चुम्मा. मी म्हटलं घेऊन बघ मेला कसा मग. त्याच्यानंतर अजून एक गाणं आलं होतं पर्वतों से आज मैं टकरा गया. का भोकनाय का एवढा मोठा पर्वत आहे तो दिसत नाही तुला टकरा गया म्हणतो. मध्ये ते एक गाणं ऐकलं होतं म्हणजे मी जर आता कुटाळा तलावाच्या तिथे गेलो होतो तर एक मुलगी आणि एक मुलगा छान मस्त गाणं म्हणत होते. तर ती मुलगी म्हणत होती तो मुलगा म्हणत होता तेरी जुल्फों से खेलूंगा मैं. पोरीने वी काढला देऊन दिला खेळ. मागे मी गाणं ऐकलं होतं ते ओले 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 हे गाणं ऐकलं होतं. ते हे गाणं एका बाईला जाम आवडायचं जाम आवडायचं. एकदा काय झालं तिचा नवरा मेला. बाजूची बाई आली देशपांडे बाई. तिने विचारलं काय ग कसा गेला कसा गेला. ती बाई एवढी शहाणी होती की त्या बाईने त्या गाण्यामध्ये सांगितलं तो कसा गेला. ती आली काय ग कसा गेला कसा गेला. तर ही आपली गेले 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 रात्रीला पिऊन आले सकाळी थंडगार झाले. जुनी गाणी खरंच जुनी गाणी आहे. त्या गीतकारांसाठी संगीतकारांसाठी गायकासाठी शब्दरचनाकारांसाठी जोरदार काय. आणि आता बोलूया आपण आपल्या दुसऱ्या गाण्याकडे. अरे कोण भाग्या तू तू कसा आहेस. मी मस्त मजा. तू काय करू अलीकडे. अरे सकाळ आहे ना संध्याकाळ सकाळचा वर्धापन दिन सोहळा आहे त्याची जबाबदारी मी पार पाडतोय. आणि काय मग मायातर्फे सगळ्याच्या विदर्भ आवृत्तीच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व रसिक प्रेक्षकांना सगळ्या वाचकांना मायातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मी सुंदर मायाकडे चल निघतो मग. हॅलो राजेश मागे काम नव्हतं मी असा अंदर आलतो तू दिसला म्हणून थांबलो मी. पण तो चालू दे पण एक मिनिट आहे ते नाही पत्र पाठवलं तेवढं तू वाचून जाऊ. हा ठीक आहे ठीक आहे चला बघायला मग पुढचा कार्यक्रम करा मीटिंग. हा बरं धन्यवाद.